Hi, hello. इंट्रोडक्शन टू IKS, इंट्रोडक्शन टू इंडियन नॉलेज सिस्टमच्या या आपल्या सिक्स्थ व्हिडिओमध्ये 6व्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे. तर जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोललो की आपण एक मॉड्यूल आपलं कंप्लीट केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपला मेन मोटिव्ह काय होता की आपण इंडियन नॉलेज सिस्टम ॲज अ कन्सेप्ट समजून घेतली, की त्याच्यामध्ये नेमकं काय काय येतं, त्याच्यामध्ये कोणत्या ब्रांचेसचा अभ्यास केला जातो, कसा केला जातो, त्याचा साधारणपणे ॲप्टिट्यूड काय आहे, हे सगळं आपण बघितलं, पॉईंट ऑफ व्ह्यू बघितला. सो फर्स्ट मॉड्यूल वॉज काइंड ऑफ इंट्रोडक्टरी मॉड्यूल. ओके. आता सेकंड मॉड्यूलपासून आपल्याला या विषयामध्ये ॲक्च्युली प्रवेश करायचा आहे. आपल्याला बघायचं आहे की या फील्डमध्ये एक्झॅक्टली काम कसं केलं जातं आणि त्याच्यासाठी आपल्याला काही इम्पॉर्टंट गोष्टी ज्या आहेत या समजून घेतल्या पाहिजेत. जसं फर्स्ट मॉड्यूलमध्ये आपण याच्या आधी बोललो होतो की आपला जो अप्रोच आहे IKS कडे बघण्याचा, तो कसा असला पाहिजे की तो जस्ट इन्फॉर्मेटिव्ह असता कामा नये, तर आपल्याला ॲप्लिकेशन त्याच्यामधनं शोधता आलं पाहिजे. We need to think how I can apply all these things in current systems in this practical world. Okay. सो प्रॅक्टिकल अप्रोच जो आहे, इम्प्लिमेंटेशन बेस्ड अप्रोच जो आहे, तो आपल्याला इथे उपयोगाला आला पाहिजे. सो हिअर कम्स दी फर्स्ट क्वेश्चन, की आत्ता जे पण काही रेडी आहे, जे पण काही एस्टॅब्लिश्ड आहे, ते असताना आपल्याला दुसऱ्या सिस्टमची गरज काय आहे, राईट? अनलेस अँड अंटील वी डोंट हॅव अ नीड, ओके, आपण ती गोष्ट करतच नाही. आपण का शिकतो, तर त्याच्या मागे काही रिझन आहे, बरोबर? आपण पर्टिक्युलर या एका ठिकाणी का आहोत, त्याच्या मागे रिझन आहे. तुम्ही या कोर्समध्ये का आहात, बिकॉज यू आर गोइंग टू गेट सम क्रेडिट्स, राईट? आणि त्याच्यावरती तुमचा पुढचा रिझल्ट अवलंबून आहे, म्हणून तुम्ही इथे आहात, राईट? अँड आता ही गोष्ट आहे. मग हे असताना यू विल हॅव टू गेन सम एक्स्ट्रा नॉलेज बियॉन्ड युअर सिलेबस. दॅट इज द सेकंडरी मोटिव्ह, राईट? तर काही लोकांच्या बाबतीमध्ये उलटही असू शकतं, बट दिस इज द जनरल क्रायटेरिया. तर असं असताना म्हणजे प्रत्येक गोष्टीची काहीतरी गरज आहे, काहीतरी नीड आहे, तरच आपण ती गोष्ट करतो. मग आपल्या एस्टॅब्लिश्ड सिस्टम्स असताना, आपल्याला त्याची सवय झालेली असताना, त्यात कसं काम करायचं हे माहिती असताना, काहीतरी वेगळ्या सिस्टमचा विचार का केला जावा, राईट? दिस इज द प्रॅक्टिकल क्वेश्चन. आणि ज्यांना फारसं आपल्या हेरिटेज किंवा आपल्या कल्चरविषयी प्रेम नाही आहे आणि त्यांना जस्ट मार्केटमध्ये टिकायचं आहे वगैरे, असे जे लोक आहेत, ते तुम्हाला हा क्वेश्चन नक्की विचारतील. मग अशा वेळेस तुमच्याकडे काय आन्सर आहे? ओके. तर याच क्वेश्चनला ॲड्रेस करत आज आपण या आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढे जातो आहोत, की IKS आपल्याला ॲज अ सोल्युशन म्हणून वापरायचं. ओके. डू यू हिअर मी? की IKS आपल्याला ॲज सोल्युशन म्हणून वापरायचं आहे, की आपल्याला जस्ट ती गोष्ट आहे म्हणून प्रॅक्टिस करायची नाही आहे, राईट? बिकॉज वी लिव्ह इन सर्टन सिस्टम राईट नाव, की आपले एक पद्धत ठरलेली आहे, आपली एक लाईफस्टाईल ठरलेली आहे, आपली एक काम करण्याची पद्धत आहे, बरोबर? सो त्याच्यामध्ये IKS तुम्ही त्याच ठिकाणी वापराल ज्या ठिकाणी तुम्हाला त्याची सगळ्यात जास्त गरज आहे, राईट? जस्ट टेक वन एक्झाम्पल. आपण काही वर्षांपूर्वी इंग्लिश शिकत नव्हतो, राईट? आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये इंग्रजी ही भाषा नव्हती, पण नंतर ती आली. का? बिकॉज तेव्हा आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये इंग्रजांचं शासन होतं आणि त्यांच्याशी व्यवहार करायचा, त्यांच्याशी बोलायचं, चालायचं, वागायचं, तर त्यांची लँग्वेज येणं गरजेचं होतं. ओके. आपल्या देशामध्ये त्यांचे रूल्स होते, सगळं काही त्यांचं होतं, तर तिकडे टिकायचं तर त्यांची लँग्वेज येणं हा मस्ट पार्ट होता. म्हणून आपण तेव्हा इंग्लिश आपल्या करिक्युलममध्ये आणली, आपल्या शाळांमध्ये, आपल्या कॉलेजेसमध्ये आणली आणि भारतीय लोक इंग्लिश शिकले. ओके. आणि मग नंतर नंतर जसं ग्लोबल प्लॅटफॉर्मवरती आपण यायला लागलो, तेव्हा इंग्लिश भाषेची गरज वाटायला लागली, जी की आधी नव्हती. आधीच्या काळामध्ये इंग्लिश आपल्याला आवश्यक नव्हती वाटत, कारण त्याच्यामध्ये काही व्यवहारच नव्हता, पण नंतर व्यवहार यायला लागला त्या भाषेमध्ये, म्हणून आपण इंग्लिश शिकलो. सो देअर वॉज अ नीड. जोपर्यंत त्याची मत त्याच्या आधी इंग्लिश नव्हती का? होती, पण तेव्हा त्याची आपल्याला गरज नव्हती. नंतर गरज वाटायला लागली म्हणून आपण ती भाषा शिकलो. इट्स ॲज मच सिम्पल ॲज दॅट. ओके. मग आता IKS जर करायचं असेल, म्हणजे काहीतरी, खरं तर ही नवीन गोष्ट नाही आपल्यासाठी, ही आपल्याकडे पूर्वीपासून होती, पण आत्ताच्या सिस्टम्समध्ये हे तुम्हाला जर करायचं असेल, तर त्याच्यासाठी काय करणं आवश्यक आहे, तर तुम्हाला याची गरज शोधणं आवश्यक आहे. दॅट इज द सिम्पल आयडिया. मग गरज शोधायची असेल
तर गरज कुठे आहे? तर आत्ताच्या सिस्टम्समध्ये आपण सॅटिस्फाईड कुठे नाही आहोत हे आपल्याला शोधणं आवश्यक आहे. कुठे आपल्याला प्रॉब्लेम्स फेस करावे लागत आहेत, कुठे आपल्याला चॅलेंजेस फेस करावे लागत आहेत, ते एक्झॅक्टली आयडेंटिफाय करून त्या ठिकाणी आपण आयकेएस थ्रू काही सोल्युशन्स देऊ शकतो का, काही बेटर ऑप्शन देऊ शकतो का, अशा पद्धतीने आयकेएसकडे बघितलं गेलं पाहिजे. ओके, सो दिस इज नोन एज प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोच, राईट, नथिंग एल्स. सो आपण काय करू शकतो, तर सगळ्यात पहिल्यांदा आयकेएसचा ब्रांच स्पेसिफिक स्टडी स्टार्ट करण्याच्या आधी आपण काय केलं पाहिजे, तर आपण हे जे प्रॉब्लेम्स आहेत ना, हे चॅलेंजेस आहेत ना, हे आयडेंटिफाय केले पाहिजे. आपल्याला समजलं पाहिजे की काहीतरी कुठेतरी चुकतंय का. हां, जर काही चुकत नसेल, जर का आपण सॅटिस्फाईड असू, जर का त्याच्याने काहीच हार्म क्रिएट होत नसेल, देन इट्स ओके. ओढून ताणून आयकेएस सगळीकडे घुसवण्याची गरज नाही आहे. ओके, भारतीय ज्ञान आहे म्हणून ते सगळीकडे टाकण्याची गरज नाही आहे. ओके, वी नीड टू अपग्रेड आवरसेल्व्स, बट वी नीड टू अंडरस्टँड द कॉस्ट ऑफ दॅट अपग्रेडेशन. ओके, की त्याची कॉस्ट काय हे पण तुम्हाला कळलं पाहिजे. मग तिथे येतं आयकेएस. आणि आयकेएस मग तुम्हाला काही बेटर सोल्युशन्स देऊ शकते का, काही बेटर सोल्युशन्स तुम्हाला इम्प्रूव्ह त्याच्यामधून मॉडिफाय करून काढता येऊ शकतायत का, हे तुम्हाला सगळं आयकेएस सांगतं. सो आपण चेक करूया की खरंच आपल्याला आपल्या सिस्टम्समध्ये काही प्रॉब्लेम्स दिसत आहेत का, काही चॅलेंजेस दिसत आहेत का. आणि मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया की अशा ठिकाणी आयकेएस वापरायचं असेल तर काय वर्किंग मॉडेल बनवावं लागेल, म्हणजे अप्रोच कसा तुम्हाला तयार करावा लागेल त्याचा. तर असे आपण या 2 व्हिडिओजमध्ये हे सेकंड मॉड्यूल जे आहे ते डिस्कस करूया. Okay, so your second module of this particular course will be problems and their reasons of current working systems and also current knowledge branches. ठीक आहे, तर ओके, वी विल चेक की कसे प्रॉब्लेम्स तयार झालेले आहेत, त्यांचे इम्पॅक्ट काय आहेत. ओके, आणि इफ पॉसिबल वी विल फिगर आउट सम रिझन्स बिहाइंड दॅट. ओके, आपण बघूया की काय याच्यामध्ये सगळं तयार कसं झालेलं आहे, का बरं ते जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला आत्ताच्या वर्किंग सिस्टम्समध्ये बघायला मिळतात. ओके, सो तुम्हाला जर का काही अजून प्रॉब्लेम्स झाले, आता हे जसे मला कळलेत किंवा जसे रिपोर्ट झालेले प्रॉब्लेम्स आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करतो. आपण सगळे प्रॉब्लेम्स नाही घेतलेले आहेत, बरोबर. काही रिप्रेझेंटेटिव्ह आणि जे प्रॉब्लेम्स मेजर इम्पॅक्ट क्रिएट करतात असे प्रॉब्लेम्स आपण याच्यामध्ये घेतो आहोत. पण तुम्ही तुमच्या ब्रांचेसमध्ये काम करता, तुम्ही त्याच्यामध्ये शिकता, तर तिथे तुम्हाला जर का काही प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय झाले तर तुम्ही ते जरूर नोट करू शकता. आणि मग जसं आपण आयकेएसच्या कोर्समध्ये पुढे पुढे जाऊ तसं तुम्हाला जर का त्याच्यावरती काही बेटर सोल्युशन्स सुचत असतील तर ते तुम्ही नोट करून शकता. अँड इन फ्युचर यू कॅन रिसर्च अपॉन दॅट. तुम्ही बघू शकता की कसं काय याच्यावरती आयकेएस थ्रू एक बेटर सोल्युशन तयार होऊ शकतं. सो आपण याच्यामध्ये जस्ट एक्झाम्पल म्हणून काही प्रॉब्लेम्स आणि काही चॅलेंजेस घेतो आहोत. ओके, so let us move further with first problem that is very important in current systems. Okay, so that is energy source. Problem is energy source, की एनर्जी सोर्सेस आपल्याला आवश्यक आहेत वेगवेगळ्या गोष्टींसाठी. आपल्याला बघणं आवश्यक आहे की तुम्ही जे वेगळे प्रोडक्ट्स तयार करतात, तुम्ही वेगवेगळे जे मशिनरीज तयार करतात, तर त्या मशीन्स काम करण्यासाठी, सिस्टम्स काम करण्यासाठी त्याला काहीतरी तर इंधन लागतं, काहीतरी तर एनर्जी लागते, बरोबर. आणि आपल्याकडे जे नॅचरल एनर्जी सोर्सेस आहेत ते सध्या फारशा बऱ्या कंडिशनमध्ये नाही आहेत. तुम्ही याच्यावरती नंबर ऑफ आर्टिकल्स, नंबर ऑफ रिव्ह्यूज बघू शकता की हे जे एनर्जी सोर्सेस आहेत, नॅचरल एनर्जी सोर्सेस, हे सगळे कशा अवस्थेत आहेत, तर हे डिटेरिओरेटिंग अवस्थेमध्ये आहेत. आपण त्यांचा उपयोग फुल पोटेन्शियलने करू नाही शकत. मग आपल्याला पॅरलल एनर्जी सोर्सेस शोधण्याची सध्या गरज भासायला लागली. ओके, पेट्रोलियम जे आहे तर त्याचा जो वापर आहे तो आपल्याला कमी करणं आवश्यक आहे. म्हणून आपण सध्या त्याच्यावरती सोल्युशन काय शोधलेलं आहे, तर आपण इलेक्ट्रिक व्हेकल्सचं सोल्युशन त्याच्यावरती शोधलेलं आहे, बरोबर. पण इलेक्ट्रिक व्हेकल्स जे आहेत ते नवीन प्रॉब्लेम्स घेऊन येत आहेत. इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन इज द अनदर लेवल ऑफ प्रॉब्लेम. सो आपण काय करू शकतो याच्यावरती. सो पूर्वीच्या काळी म्हणजे आयकेएसमध्ये आपल्याला जे वेगवेगळे मशीन्स दिसतात तर त्यांचे एनर्जी सोर्सेस काय होते, हे त्यांची पण कॉम्प्लेक्स मशिनरी होती, राईट. आपण काही एक्झाम्पल्स बघितलेले त्याच्या आधी. तर काय करायचं, ते कशी एनर्जी जनरेट करायचे, बरोबर. आणि त्याचं रिजनरेशन कसं व्हायचं, डिस्ट्रीब्युशन कसं होतं, ती सायकल कशी चालायची. सो याचा अभ्यास तुम्ही करू शकता.
आणि बघू शकता की आत्ताच्या प्रॉब्लेमला तुम्ही तेव्हाचं काहीतरी सोल्युशन शोधू शकता का. कसं आहे, कुठलंही मशीन जे आहे, जे प्राचीन ग्रंथांमध्ये तुम्हाला जे सापडतं, ते तुम्ही कदाचित तसंच्या तसं प्रोड्यूस नाही करू शकत. ओके. पण त्या मशीन्सच्या मागचे जे प्रिन्सिपल्स आहेत ना, ती मात्र तुम्ही नक्कीच विचारात घेऊ शकता आणि त्या प्रिन्सिपल्सचा उपयोग तुम्ही आत्ताच्या डिझाईन्समध्ये नक्की करू शकता. सो थिंक इन दॅट वे. अशा प्रकारे तुम्ही काम करू शकता. ओके. सो एनर्जी सोर्सेसचा विचार करा. सो काही ठिकाणी त्यांनी हायड्रो एनर्जी वापरलेली आहे, काही ठिकाणी त्यांनी वर्क एनर्जी वापरलेली आहे. ओके. की काहीतरी एक प्रोसेस चालू आहे आणि त्या प्रोसेसवर आधारित दुसरी प्रोसेस सुरू आहे, म्हणजे एका प्रोसेसकडनं दुसऱ्या प्रोसेसला एनर्जी मिळते. असं पण तुम्हाला काही ठिकाणी एक्झाम्पल्स सापडतील. ओके. तर अशा प्रकारे विचार करून एनर्जी सोर्सेसचा इफेक्टिव्ह यूज कसा केला जाऊ शकतो असं तुम्ही बघा. आणि आत्ता जो आपल्याला मोठा प्रॉब्लेम दिसतो आहे या आपल्या सध्याच्या कंडिशन्समध्ये, तर तो सॉल्व्ह केला जाऊ शकतो का, अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करू शकता. सो एनर्जी सोर्स हा आपल्या समोरचा एक मोठा प्रॉब्लेम आहे आणि याच्यावरती इन डिटेल तुम्हाला ऑफकोर्स आर्टिकल्स मिळतीलच. सो लेट अस गो विथ सेकंड प्रॉब्लेम, दॅट इज व्हेरी रिलेटेड, रॉ मटेरियल, यूज ऑफ रॉ मटेरियल. सो प्रत्येक गोष्टीसाठी रॉ मटेरियल लागतं, प्रत्येक प्रकारच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी रॉ मटेरियल लागतं. आणि हे जे रॉ मटेरियल आहे बऱ्याच वेळेला नॅचरल रिसोर्सेसमधून आपण सिलेक्ट करतो, बरोबर. खूप वेगवेगळ्या प्रकारची लाकडं असतील किंवा वनस्पती वगैरे, हे रॉ मटेरियल्स असतात. या रॉ मटेरियलचा इफेक्टिव्ह यूज करून तुम्ही तुमचं मॅन्युफॅक्चरिंग करतात, सिंथेसिस करता. पण हे जे रॉ मटेरियल आहे, हे रॉ मटेरियल पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध नाही आहे सध्या, बरोबर. आणि हे जे रॉ मटेरियल आहे त्याच्यावरती जेव्हा तुम्ही प्रोसेसिंग करता आणि तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमधून काहीतरी जनरेट करता, तेव्हा आपण तो प्रॉब्लेम पण पुढे पुढे करणारच आहोत रेफर, की अनडिझायरेबल प्रोडक्ट्स बनतात प्रोसेसमध्येच. तर हा प्रॉब्लेम तुम्ही कसा सॉल्व्ह करणार आहे. सो रॉ मटेरियलचा इफेक्टिव्ह यूज हा एक आपल्याकडचा खूप सध्या मोठा प्रॉब्लेम आहे इंडस्ट्रीजमधला, किंवा रॉ मटेरियलचं प्रोसेसिंग वी कॅन से इन पर्टिक्युलर. तर या प्रोसेसिंगसाठी, म्हणजे हे प्रोसेसिंग तुम्हाला कमीत कमी करावं लागेल, यासाठी तुमच्याकडे काही आयडिया आहे का, काही मेथड्स आहे का, हे तुम्हाला फाइंड आउट करणं गरजेचं आहे. अँड दिस प्रॉब्लेम कॅन बी सॉल्व्ड इन आयकेस, की यांचं जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग होत होतं, बरोबर, कसलंही, मग तुम्ही टेक्स्टाईल इंडस्ट्री घ्या, तुम्ही कुठली पण पेपर अँड पल्प इंडस्ट्री वगैरे घ्या, तुम्ही डाय अँड केमिकल इंडस्ट्री घ्या, त्याच्यामध्ये जे रॉ मटेरियल्स हे लोक वापरत होते त्याच्यामधलं प्रोसेसिंग कसं होत होतं, प्रोसेसिंग ऑफ रॉ मटेरियल ही स्टेप जी होती ती कशी होती, या प्रत्येक गोष्टीवरती अभ्यास करून खूप काहीतरी इफेक्टिव्ह जनरेट होऊ शकतं. तर कसं काय, त्यांच्याकडे पद्धत काय होती, मॅन्युफॅक्चरिंग जेव्हा केलं जायचं, व्यवसाय जेव्हा उभे राहायचे, तेव्हा त्याच्या मागे काय विचार होता. तर अशा प्रकारे तुम्ही IKS मधून स्टडी करू शकता. सो रॉ मटेरियल अँड प्रोसेसिंग ऑफ दॅट रॉ मटेरियल इज अ क्रुशियल पार्ट. ओके. So let us go with third problem. Yes, very important, generation of waste or we can say byproducts. हा आपल्याकडचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे असं आपण म्हणू शकतो, की आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावरती वेस्ट जनरेट होतो. का, आता हे दोन प्रॉब्लेम्स इंटरलिंक्ड. तुम्ही जे पण काही एनर्जी सोर्स वापरताय किंवा जे पण काही रॉ मटेरियल वापरताय, त्याचा तुम्ही किती इफेक्टिव्ह यूज करता याच्यावरती ठरतं की तुम्ही किती प्रमाणामध्ये वेस्ट जनरेट करणार आहात. ओके. आणि रिसायकलिंगची प्रोसेस तुमच्याकडे किती इफेक्टिव्ह आहे, रिसायकलिंग, रिजनरेशन, दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट्स. ओके. सो दरवेळेस आपल्याकडे याच्यासाठी काहीतरी गाईडलाईन्स जारी केल्या जातात, बरोबर, पण किती ठिकाणी त्या इफेक्टिव्हली फॉलो होतात, खूप कमी ठिकाणी. आणि हे जे वेस्ट आहे याचं तुम्ही काय करणार आहात, हे वेस्ट प्रॉपर पद्धतीने समजा जर का त्याची विल्हेवाट लावली गेली नाही तर ते एन्व्हायरमेंटमध्ये तसंच राहतं. बरं, आपल्या प्रोसेसेसमध्ये खूप सारा पार्ट जो आहे हा सिंथेटिक असतो, केमिकल असतो, बरोबर. आणि त्याच्यामध्ये जे वेस्ट जनरेट होतं, जे बाय प्रोडक्ट्स जनरेट होतात, तर त्यांच्यामध्ये या केमिकल्सचं प्रमाण खूप मोठं असतं आणि म्हणून यांचा ॲक्युम्युलेशन रेट जास्त असतो. म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये हे जे सबस्टन्सेस आहेत, जे हार्मफुल सबस्टन्सेस आहेत, हे पर्सिस्ट होतात, ते डिग्रेड नाही होऊ शकत. ओके.
मग या एवढ्या मोठ्या भल्या मोठ्या वेस्टचं काय करायचंय? तर डम्पिंग यार्ड्स तुम्हाला माहिती असतील तर मोठे मोठे लांब लांबपर्यंत तुम्हाला फक्त कचऱ्याचे डोंगर दिसतात. बरं, आपण तर इतके ग्रेट आहोत ना की पृथ्वीवर तर ठीक आहे, आपण तर स्पेसमध्ये पण कचरा करून ठेवलाय. कारण आपल्या कामाची एखादी गोष्ट आहे, तिने काम करणं बंद केलं, तिची लाईफ संपली की तिचं पुढे काय करायचं हे आपल्याला कधीच कळत नाही. तर खूप कमी ठिकाणी या वेस्टला कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न केले जातात. पण वेस्ट निर्माण झाल्यानंतर ते कंट्रोल करण्यापेक्षा मुळात ते निर्माणच होऊ नये, किंवा जर का होतच असेल तर ते कमीत कमी प्रमाणात व्हावं, अशा प्रोसेसेस आपण तयार का नाही करत? सो दिस आयडिया कॅन बी टेकन फ्रॉम आयकेएस, की कशा प्रकारे त्यांची कामं चालायची. पिगमेंटेशन इंडस्ट्री आहे, जसं मगाशी आपण म्हटलं की डाय इंडस्ट्री वगैरे आहे, तर यांचे डाईज कसे होते. कॉस्मेटिक इंडस्ट्री, याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वेस्ट तयार होतो. सो कॉस्मेटिक इंडस्ट्रीज नॅचरल प्रकारे कसं काय हे केलं जायचं. सो सगळीकडे तुम्हाला ग्रीन व्ह्यू गरजेचा आहे. नाही तर तुम्हाला जर फक्त असं वाटत असेल की ओके तुम्ही कचरा फेकण्याचं काम केलं आणि तुमचा रोल संपला, तसं होत नाही. ते तुम्ही फेकता पण ते राहतं. ओके, सो आपल्याला विचार करणं आवश्यक आहे की एवढ्या मोठ्या वेस्टचं तुम्ही करणार काय आहात, राईट. सो तुमच्या लाईफस्टाईलमध्येच याच्यासाठी बदल घडवण्यात आले पाहिजेत. लाईफस्टाईलमध्ये म्हणा, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये म्हणा, इंडस्ट्रीजमध्ये म्हणा, याच्यामध्ये पूर्ण जर का तुम्ही प्रोसेसेसमध्ये जर बदल करत गेलात तर हा वेस्ट तुम्ही कंट्रोल करू शकता. नाही तर तुम्हाला एक दिवस आपल्याकडे आता सध्या झाडं आणि याच्यामध्ये जसं आपण राहतो तसं आपल्याला एक दिवस कचऱ्यात राहावं लागेल, इतकी वाईट वेळ. म्हणून पुन्हा एकदा मी माझा पॉइंट रिपीट करते की वेस्ट निर्माण झाल्यावरती ते कंट्रोल कसं करायचं याचा विचार करण्यापेक्षा अशा प्रोसेसेस तयार करा की ज्याच्यामध्ये वेस्टच जनरेट होणार आहे. आणि जर का ते झालंच कधी तर ते रिजनरेट होईल, त्याच्यापासून पुढची प्रोसेस तयार होईल. ओके, तर तुम्ही सस्टेनेबल अचिव्हमेंट गोल्स वगैरे जे असतात तर ते रेफर करा, त्याच्यामध्ये त्यांनी या गोष्टी सांगितलेल्या आहेत. हा आपल्या एका गोलचा भाग आहे की एका प्रोसेसमधून दुसरी प्रोसेस स्टार्ट झाली पाहिजे, तिच्यापासून जे वेस्ट जनरेट होईल ते ॲज रॉ मटेरियल म्हणून वापरलं गेलं पाहिजे पुढच्या प्रोसेससाठी. सो ही सायकल कंटिन्यू राहिली पाहिजे आणि जे काही जनरेट होत आहे त्याचा इफेक्टिव्ह यूज केला गेला पाहिजे. आपली बॉडी पण याच प्रिन्सिपलवर काम करते. ओके, आपल्या बॉडीमधून जे पण काही बाहेर पडतं ना, तो म्हणजे आता ते बाहेर पडल्याशिवाय गत्यंतर नाहीये, देर इज नो अनदर ऑप्शन, असा भाग बाहेर पडतो. नाहीतर आपल्या बॉडीमध्ये आपण जे पण काही घेतो, श्वास घेतो बरोबर, किंवा अन्न घेतो, पाणी घेतो, या सगळ्याचा इफेक्टिव्ह यूज केला जातो. आणि मग जे जनरेट होतं ते आता याचं पुढे काही केलं जाऊ शकत नाही, अशा प्रकारचं जनरेट होतं. आणि त्याचाही पुढे एन्व्हायरमेंटमध्ये यूज असतोच, नाही असं. सो जितकं तुम्ही तुमच्या एन्व्हायरमेंटशी कनेक्टेड राहाल, जितकं तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या सराउंडिंगशी कनेक्टेड राहाल ना, तेवढ्या तुमच्या प्रोसेसेस ज्या आहेत त्या इफेक्टिव्ह होतील. आणि तेवढ्या तुमच्या प्रोसेसेस ज्या आहेत त्या कशा होतील तर त्या सगळ्यांना सामावून घेणाऱ्या होतील. सो दॅट्स द बेसिक आयडिया. सो प्रोसेसेस अशा तयार करा की ज्याच्यामधून वेस्टच जनरेट होणार. ओके, सो अजून एका प्रॉब्लेमकडे वळूया की हेल्थ हजार्ड्स. आपल्याकडे आपण पुन्हा एकदा जे पण काही मॅन्युफॅक्चर करतोय किंवा ज्या गोष्टींमध्ये आपण राहतोय त्यामुळे जे आपल्या आजूबाजूच्या वनस्पती आहेत, प्राणी आहेत, एन्व्हायरमेंट आहे, म्हणजे डायव्हर्सिटी आहे, बायोडायव्हर्सिटी, त्याला तर आपण थ्रेट क्रिएट केलेलाच आहे, पण आपण स्वतःचं पण नुकसान करून घेतलेलं आहे. आपल्याला खरंच कळतं का की आपलं भलं कशात आहे, बरोबर. लाईफस्टाईल डिसऑर्डर्स बद्दल तुम्ही ऐकलं असेल की आपण सध्या अशा अशा प्रोसेसेसमध्ये आहोत ज्यामुळे आपली जी लाईफ आहे ती खराब होती. वी आर गेटिंग लाईफस्टाईल डिसऑर्डर्स. डायबेटीस इज वन ऑफ देम. ओके, की बघा पूर्वीच्या काही डायबेटीस किती लोकांना होता आणि आज किती लोकांना आहे, पर्सेंटेज किती वाढलाय. कॅन्सर किती लोकांना आहे, का होतो कॅन्सर, नो नोन रिझन बिहाइंड दॅट. ओके, नो एनी स्पेसिफिक रिझन बिहाइंड दॅट. डायबिटीसचं पण तेच आहे, नाही सांगू शकत की एक्झॅक्टली तो कसा होतो. मेटाबॉलिक डिसऑर्डर्स होतात, जेनेटिक डिसऑर्डर्स ते तर जन्मापासून आहेत, बरोबर. का होतं हे सगळं, बिकॉज टॉक्सिसिटीचं जे प्रमाण आहे एकंदरीतच ते वाढलंय. सो अँड ही जी टॉक्सिसिटी आहे ती खूप वेगवेगळ्या प्रमाणात आणि वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचते. कशी, फूडमधून पोचते, एअरमधून पोचते, बरोबर.
सगळीकडे टॉक्सिसिटी पसरलेली आहे. अँड ही जी टॉक्सिसिटी आहे ना, ही अक्युम्युलेट होते. त्याचे जे सबस्टन्सेस आहेत ते तुमच्या एन्व्हायरमेंटमध्ये अक्युम्युलेट होतात, म्हणजे तुमच्या वॉटर बॉडीजमध्ये होतात, सॉईलमध्ये होतात, इवन तुमच्या बॉडीमध्ये पण होतात, राईट. सो ही जी टॉक्सिसिटी आहे ती काहीतरी तर इफेक्ट दाखवेल ना. त्यामुळे तुमचे जे प्रोडक्ट्स आहेत, तुम्ही जे बनवता, मग ते तुमच्या इसेन्शियल्समध्ये येऊ दे किंवा नॉन इसेन्शियल्समध्ये येऊ दे, ते प्रोडक्ट्स असा काहीतरी इफेक्ट करतात की त्याच्यामुळे तुमची हेल्थ जी आहे ते इफेक्ट होते. So you need to create those products only, because of which human health is cannot be compromised. Human health at any cost compromise नाही झाली पाहिजे. ओके. सो असे प्रोडक्ट्स तयार करणं तुम्हाला आवश्यक आहे. आणि याच्यासाठी तुम्हाला काही गाईडलाईन्स ज्या आहेत किंवा काही क्रायटेरिया जे आहेत ते बनवता आले पाहिजे. काही SOPs तयार व्हायला पाहिजेत की तुमच्या या पर्टिक्युलर प्रोडक्टचा ह्युमन हेल्थवरती ऑन एन ॲव्हरेज किती टक्के परिणाम होतो. हां. सो गिव्ह इट इन दॅट वे की बेनिफिशियल पण इफेक्ट काय आहे आणि अनडिझायरेबल इफेक्ट काय आहे, दोन्ही द्या. सो यू नीड टू क्रिएट दीज प्रोडक्ट्स ओनली. तर हेल्थ हजार्ड म्हणजे तुम्ही जे पण काही निर्माण करता, तुम्ही जे पण काही काम करता, त्यामध्ये हा हेल्थ हजार्ड हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सो वी नीड टू फोकस ऑन दॅट ऑल्सो. की पुन्हा एकदा याच्यासाठी IKS आपल्याला कामाला येतं की IKS मध्ये ज्या पण काही गोष्टी निर्माण करायला सांगितलेल्या आहेत किंवा ज्याचे पण काही वर्णनं येतात, प्रोसिजर्स येतात, त्याच्यामध्ये हेल्थ हजार्ड किती निर्माण होतोय त्याचा त्यांनी काय विचार केलेला आहे, तर त्या गोष्टीने किंवा त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा IKS मध्ये सांगितलेल्या गोष्टींकडे बघा. सो ऑल दीज आर ऍक्च्युली पॉईंट ऑफ व्ह्यूज, राईट. हे प्रॉब्लेम्स तर आहेच आत्ताच्या सिस्टम्स मधले, पण याच्यामुळेच आपल्याला IKSचा अभ्यास करताना एक दिशा मिळते की या पॉइंट्सवरती आपल्याला जास्त फोकस करायचा आहे. ओके. तर हेल्थ हजार्ड हा सध्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि ज्याच्यामुळे आपल्याला खूप सारे न ऐकलेले, याच्या आधी न ऐकलेले डिसीजेस आणि डिसऑर्डर्स जे आहेत ते फेस करावे लागतात. सो IKS थ्रू आपल्याला याच्यावरती सुद्धा काम करायचं आहे. ओके. So here comes the next problem, which is connected to previous one, that is threat to environment. बरोबर. आपण इतका त्रास देतो आपल्या आजूबाजूच्या लोकांना किंवा आजूबाजूच्या एंटिटीजना. आपल्याला असं वाटतं की या पृथ्वीवरती फक्त आपणच जिवंत आहे, बाकी कोणीच नाही आहे. पण आपल्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत महत्त्वाच्या आहेत. आपण त्यांचा पार्ट आहोत, आपण एक युनिट आहोत. त्यामुळे आपण काय केलं, आपण मोठ्या मोठ्या फॅक्टरीज बनवल्या आणि त्यांच्यामधून तयार होणारा जो स्मोक आहे तो डायरेक्ट एअरमध्ये सोडला. मग त्या एअरचं काय होईल याचा आपण विचार नाही केला. बरोबर. आपण जे पण काही जनरेट होतंय केमिकल इंडस्ट्रीजमधून वगैरे, ते सरळ पाण्यात सोडलं. आपण विचार नाही केला की वॉटर बॉडीजचं काय होतं. हां, त्याच्या प्रोसेसिंगसाठी नंतर रूल्स अँड रेग्युलेशन्स आले, पण ते किती फॉलो होतात इफेक्टिव्हली नाही माहिती. मुळात हाच अप्रोच बघा ना तुम्ही, की क्रिएट केलंय तुम्ही, वेस्ट क्रिएट केलेलं आहे आणि मग त्याच्यावरती प्रोसेस करताय तुम्ही की त्याचा हार्मफुलनेस कमी व्हावा. याच्यापेक्षा अशा प्रोसेसेस तयार करा की ज्याच्यामधून वेस्टच तयार होणार नाही, जे इतकं हार्मफुल असेल. ओके. हा ही सिंपल आयडिया याच्यामध्ये आहे. तर एन्व्हायरमेंटला आपण खूप मोठ्या प्रमाणावरती थ्रेट निर्माण केले आहे बिकॉज ऑफ अवर ॲक्शन्स ओनली, अँड वी आर गेटिंग टू सी इट्स इम्पॅक्ट ऑल्सो नाव. आता याच्यामध्ये तुम्ही बघताय की एन्व्हायरमेंटमध्ये काय काय थ्रेट आहे. तुम्ही जमीन जी आहे ती खराब केली आहे, तुम्ही हवा खराब केली आहे, तुम्ही झाडं कमी केली आहेत, तुम्ही जी ॲनिमल डायव्हर्सिटी होती तर ती तुमच्याच कृत्यामुळे शिकार करून 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 कमी केली आहे, किंवा त्यांचे जे पण काही हॅबिटॅट आहे, हॅबिटॅट लॉस इज द मेन रिझन बिहाइंड द लॅक ऑफ ॲनिमल डायव्हर्सिटी. तर त्यांचे जे हॅबिटॅट्स आहेत ते तुम्ही नष्ट केलेले आहेत, राईट, बिकॉज ऑफ डिफॉरेस्टेशन. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहे यामुळे एन्व्हायरमेंटला थ्रेट निर्माण झाला आहे आणि त्यामुळे आता आपल्याला त्याचे परिणाम पण दिसतात. रेन सायकल बिघडली आहे. ओके. त्याच्यानंतर एकंदरीतच एअरची क्वालिटी कमी झाली आहे, सॉइलची क्वालिटी कमी झाली, त्या सगळ्या ज्या गोष्टी. म्हणून अशा प्रोसेसेस तयार करा, असा व्ह्यू ठेवा की एन्व्हायरमेंटला काहीच धोका पोचला नाही पाहिजे. संस्कृतमध्ये एक लाईन आहे काय की जीवो जीवस्य जीवनम, की एक जीव दुसऱ्या जीवाच्या लाईफचं रिझन असतो. म्हणजे वी आर ऑल इंटरडिपेंडंट. आपण एकटे नाही राहू शकत. तुम्ही जर म्हणाल की बस एकटा माणूस पुरेसा आहे, नो, इट्स नॉट पॉसिबल. आपण दुसऱ्या जीवांवरती अवलंबून आहोतच, आपल्याला किती पण बुद्धी असली तरी. ठीक आहे.
त्याच्यामुळे आपल्याला जर का राहायचं असेल व्यवस्थित, आपल्या नेक्स्ट जनरेशन्स जे आहेत, या पण हॅपीली राहाव्या असं जर वाटत असेल, तर आपल्याला असं काहीतरी करणं आवश्यक आहे, की एन्व्हायर्नमेंटला थोडाही धोका पोहोचता कामा नये आपल्यामुळे. आणि जर का आपल्याला कॉस्ट ठरवता आली पाहिजे प्रत्येक गोष्टीची. आपल्या प्रत्येक डेव्हलपमेंटला एक कॉस्ट आहे. आणि जर का ती कॉस्ट या अशा प्रॉब्लेम्समध्ये कन्व्हर्ट होत असेल, सो वी डोंट वॉन्ट दॅट पर्टिक्युलर प्रोसेस ॲट एनी कॉस्ट. नकोय आपल्याला ते. ती प्रगती आपल्याला नकोच आहे. मुळात ती प्रगतीच नाही आहे. सो दिस इज द सिम्पल लॉजिक बिहाइंड दॅट. सो एन्व्हायरमेंट, बाकी तुम्हाला याच्यावरती खूप काय 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 बघायला मिळेल. जगभरात त्याच्याबद्दल खूप कॉन्फरन्सेस घेतल्या जातात, खूप चर्चा केल्या जातात. पण प्रोसेस मॅन्युफॅक्चरिंग या भागामध्ये कोणी येत नाही जास्त. आणि असं काही निर्माणच करत नाही की ज्याच्यामुळे एन्व्हायरमेंटला धोका पोहोचणार नाही. प्रत्येक गोष्टीमुळे आपल्या त्या बिचाऱ्या एन्व्हायरमेंटला धोका पोहोचत असतो. त्यामुळे IKS मध्ये हा अप्रोच कसा सांभाळला गेलेला आहे, तर त्यावरती फोकस करणं आवश्यक आहे. तर अजून एक प्रॉब्लेम आपल्या समोर असलेला, की आपण जे काही निर्माण करतो, मग ते काही पण असू दे, मग ते आपलं इंटेलेक्च्युअल प्रोडक्ट असू दे, किंवा आपण मॅन्युफॅक्चर केलेलं काहीतरी असू दे, थॉट प्रोसेस थ्रू निघालेलं काहीतरी असू दे, जे पण काही आहे, आपण जे पण काही निर्माण करतो, तर त्याच्यामध्ये आपला काय भाग असतो, म्हणजे आपण लॉंग लास्टिंग विचार करतो का, आपल्याकडे विजन आहे का, त्याची लाईफ किती आहे त्या पर्टिक्युलर गोष्टीची. आपण अपडेट करण्याची आपल्याकडे खूप पद्धत आहे. आणि प्रत्येक गोष्ट जी आहे ती आपल्याकडे वर्षाने किंवा त्याच्याही पेक्षा कमी कालावधीमध्ये जुनी होते. आणि मग आपण नवीन काहीतरी निर्माण करतो. तर आपल्याकडे स्टॅबिलिटी नाही आहे. टेक्नॉलॉजी रोज इम्प्रूव्ह होत जाते, बरोबर. पण त्याच्यामध्ये आपण जनरेट किती करतो गोष्टी. खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण निर्माण करत जातो. आणि मग आधीच्या ज्या गोष्टी आहेत त्यांचं काय, ते बाद होत जातात, त्या आउट ऑफ डेट होत जातात आणि पुन्हा त्या कचऱ्यात कन्व्हर्ट होतात. हा, जर त्याच्यामध्ये तुम्ही ग्रीन अप्रोच सांभाळला असेल तर मग त्यांचं पुढे काहीतरी होईल. पण जर का हा ग्रीन अप्रोच सांभाळत नसाल तुम्ही, तर पुन्हा एकदा वेस्ट वाढत जातं. तर एखादी जी वस्तू जी तुम्ही निर्माण केलेली आहे, तिची लाईफ किती आहे, किती काळ ते टिकणार आहे, तिची शेल्फ लाईफ वगैरे, असं बायोलॉजीमध्ये वगैरे म्हणतात की पदार्थाची जशी शेल्फ लाईफ असते, तशी त्या पर्टिक्युलर गोष्टीची लाईफ किती आहे. सो आपण दीर्घकाळ टिकणाऱ्या सस्टेनेबल गोष्टी ज्या आहेत त्या बनवतच नाही, कारण आपल्याला माहिती आहे की हे वर्षभरात जुनं होणार आहे. ओके. तर हा एक अप्रोच आहे केसमध्ये कसा सांभाळला गेलेला आहे, कसा विचार केलेला आहे त्यांनी काही पण निर्माण करताना, की ते टिकण्याच्या दृष्टीने, ओके, ते सांभाळण्याच्या दृष्टीने, मेंटेनन्स त्याचा करण्याच्या दृष्टीने काय काय गोष्टी आहेत, या अप्रोचकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. कुठेही ग्रंथांमध्ये तुम्हाला हे असं सापडलं की अरे एखादी गोष्ट दीर्घकाळ टिकावी, बरोबर, खूप काळ तिचं काम चालावं व्यवस्थित, यासाठी IKS कसं काम करतं, तर दॅट विल बी अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर इन करंट सिस्टम्स. ओके. सो अजून एक प्रॉब्लेम आपल्याकडचा, खरं तर तो प्रॉब्लेम आहे की ते ब्लेसिंग आहे ते तुम्ही ठरवा, की आत्ता आपण जर का बघितलं तर आपल्याला प्रत्येक कामासाठी मशीन लागतं, राईट. आपण छोटी छोटी कामं जी आहेत ती मशीन्सनी करतो. जी कामं पूर्वी हाताने केली जात होती ती आज मशीन्सने होतात. तर मग हां, आपला वेळ वाचला आहे, आपले कष्ट वाचले आहेत, दॅट इज ओके. पण या मशीनमुळे काय होतंय, की तुम्ही लेबर कमी करताय, राईट. ह्युमन रिसोर्सचा वापर तुम्ही कमी करताय. सो जे अनएम्प्लॉयमेंटचं जे एक रिझन सांगितलं जातं वर्ल्ड वाईड, ते आहे, ते म्हणजे यूज ऑफ मशीन्स, बरोबर. कारण मशीन एकदाच घेतलं की ते काम देतं तुम्हाला, एकदाच त्याच्यावरती खर्च करा. बाकी ह्युमन रिसोर्सला दरवेळेस तुम्हाला काय करावं लागतो, पगार द्यावा लागतो. पण हे एक त्याचं रिझन आहे. पण अनएम्प्लॉयमेंट हा त्याचा काय झालाय तर परिणाम आहे, जो चांगला नाही आहे, बरोबर. इंडस्ट्रियलायझेशनचा हा एक मोठा दुष्परिणाम आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही जर का स्मॉल स्केलवरती बघितलं, घरगुती वगैरे गोष्टींमध्ये, तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जर का मशीन्सचा वापर करत असाल, तर त्याचा उपयोग काय होतो, म्हणजे त्याचं इम्पॅक्ट काय होतो, की कधी कधी कष्ट जे आहेत ते दरवेळेसच नसतात वाईट. ते तुमच्या हेल्थसाठी म्हणा किंवा तुमच्या एकंदरीत लाईफस्टाईलमध्ये काही गोष्टी याव्यात यासाठी तयार केलेल्या असतात, बरोबर. तुमचा जो वेळ आहे तो वाचवून वाचवून तुम्ही करणार काय आहात. खूप सारा वेळ हातात असल्यावरती माणूस काय करतो, बरोबर. तर टाइम मॅनेजमेंट करून
थोडे कष्ट पडले जीवाला तरी हरकत नाहीये, पण दर ठिकाणी मशीन जर का तुम्ही वापरलं तर पहिला इफेक्ट तुमच्या हेल्थवरती होतो. बरोबर? कारण ते जे मशीन आहे, पुन्हा एकदा ते काहीतरी सोर्सवर चालतं, ते काहीतरी पॉवरवर चालतं, ते काहीतरी बाय प्रॉडक्ट जनरेट करतं आणि तुमच्या शरीराला कष्टांची सवय लागत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे, की ते जे काम आहे ते जे 4 लोकं मिळून करत होते, ते काम ते एकटं मशीन करतं. बरोबर? त्यामुळे तुम्ही माणसाचा म्हणजे माणसाला रिप्लेस करायला लागलंय मशीन. तर याची सिव्हिॲरिटी जी आहे ती कदाचित आपल्याला आत्ता लक्षात नाही येणार. पण पुढे-पुढे आपल्याला हे समजायला लागेल. तर जिथे-जिथे शक्य आहे, बरोबर? एम्प्लॉयमेंटच्या दृष्टीने, तिथे-तिथे ह्युमन रिसोर्सेसचा जास्तीत जास्त वापर करणं आवश्यक आहे. बरोबर? आणि जिथे-जिथे मास प्रोडक्शन आहे, कधीच मशीन्सने ह्युमन्सना रिप्लेस नाही केलं पाहिजे. नेव्हर. तर याच्यासाठी काय प्रोसेस तुम्ही निर्माण करू शकता? तुम्ही काय सिस्टम डेव्हलप करू शकता? आणि पुन्हा एकदा आय-के-एसचा याच्यामध्ये कसा रोल होता, हे समजून घेणं आवश्यक आहे आणि याच्यासाठी तुम्हाला कुठे रेफरन्सेस मिळाले याच्यासाठी, तर ते तुम्ही नक्कीच नोट डाउन करू शकता. त्यावरती तुम्ही व्यवस्थित काम करू शकता. आणि एक पॅसिव्ह प्रॉब्लेम आहे, ज्याचा कॉज आपण असं म्हणू शकतो, की अबव्ह ऑल जे पण आपण काही प्रॉब्लेम्स डिस्कस केले, तर त्याचा इम्पॅक्ट असं आपण म्हणू शकतो, की हा प्रॉब्लेम आपल्यासमोर उभा राहिला आहे. तो म्हणजे आपली जी लाईफस्टाईल आहे, जी ह्युमन लाईफस्टाईल आहे, दिवसाचे 24 तास एक सामान्य व्यक्ती काय करत राहते? तर या लाईफस्टाईलमध्ये सध्या खूप सारे डिस्टर्बन्सेस आहेत. खूप सारे. आणि ते इतके छोटे-छोटे आहेत ना, की आपल्याला ते इतके मोठे वाटत नाहीत. पण ते मोठा इफेक्ट जनरेट करण्यासाठी पुरेसे आहेत. सिंपल थिंग. तुमची झोपण्याची, उठण्याची सायकल बिघडली. ॲग्री? बायोलॉजिकल क्लॉक असतं बरोबर? तुम्हाला एका ठराविक वेळेला भूक लागते. तुम्हाला एका ठराविक वेळेला झोप येते. काही-काही लोकांना काही ठराविक वेळेला नर्व्हस वाटतं. बरोबर? हे सगळं एक बायोलॉजिकल क्लॉक असतं. तुमच्या एक्सक्रिशनच्या वेळा ठरलेल्या असतात. सगळं ठरलेलं असतं. आणि हे जे बायोलॉजिकल क्लॉक आहे ना, हे तुम्ही कॅलिब्रेट करता. राइट? तुम्ही ठरवता, की माझ्या शरीराला कुठल्या वेळेस काय इंट्युशन्स आले पाहिजे आणि त्याप्रमाणे तुमची बॉडी काम करेल. हा पूर्ण सवयीचा भाग आहे. आणि हे जे बायोलॉजिकल क्लॉक आहे ना, याने जर का प्रॉपरली काम केलं नाही, तर मग लाईफस्टाईल डिसऑर्डर्स जे आहेत, ते आपल्यासमोर उभे राहतात. सो दिस इज इन दिस वे रिलेटेड. ओके. मग तुमच्या लाईफस्टाईलमध्ये या वेगवेगळ्या गोष्टींमुळे जी सध्या तुमच्या सराउंडिंगमध्ये जी टॉक्सिसिटी आहे, ओके, जे काही तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी पोल्युशन वगैरेमुळे जे इफेक्ट तयार होत आहे, मशीन्सचा खूप जास्त वापर आहे, राईट? किंवा तुम्हाला वर्कलोड, एक्सेसिव्ह वर्कलोड आहे लोकांना, इमोशनली दे आर नॉट स्टेबल, फिजिकली दे आर वीक. या सगळ्या गोष्टींचा परिणाम या लाईफस्टाईलवरती होतो. आणि ही जी लाईफस्टाईल आहे, ती जर का बिघडली आणि एक एक दिवसासाठी काही झालं तर काही होत नाही. 4 महिन्यांसाठी काही झालं काही होणार नाही. बट वर्षानुवर्ष जर का ही गोष्ट अशीच चाललेली आहे, देन आफ्टर सम इयर्स दिस दिस विल गोइंग टू कॉज अ सीरियस प्रॉब्लेम. आणि त्याचे इफेक्ट आपण बघतो आहोत. मी वेगळे सांगायची गरज नाहीये, की याच्यामुळे होतं काय एक्झॅक्टली. तर अशा प्रकारे आपली जी लाईफस्टाईल डिस्टर्ब होतीये, हा पण आपल्यासमोर एक मोठा प्रॉब्लेम आहे. आणि त्याचं कारण फक्त आपणच आहोत, बाकी कोणीच नाही. सो आपण जी इम्प्रूव्हमेंट करतो आहोत आपल्या याच्यामध्ये किंवा आपल्या सिस्टम्समध्ये किंवा जी मॉडर्न सायन्समध्ये जी प्रगती होतीये, त्याची कॉस्ट आपण काय झेलतो आहोत, ही गोष्ट आपल्याला खूप जास्त महत्त्वाची आहे. मॉडर्न सायन्सबद्दल आपण बोलतो आहोत, तर एक अजून एक प्रोसेसमधला एक पॉइंट तुम्हाला सांगायला आवडेल. आपल्याला तुम्ही पण हे रिलेट करू शकता तुमच्या गोष्टींसोबत. आपल्याला सगळं टेस्ट करून बघायची सवय आहे, राईट? सायन्स काय सांगतं, की टेस्ट करा, ऑब्झर्व्ह करा, तुमचे जे रिझल्ट्स आहेत ते चेक करा, कन्फर्म करा, व्हेरीफाय करा, राईट? आणि मग आपण म्हणतो, की ते जे रिझल्ट आहेत ते सायंटिफिक पद्धतीने आले पाहिजे, ते सिग्निफिकंट असले पाहिजे वगैरे. आणि त्याच्यासाठी आपण एक एक्सपेरिमेंट जो आहे तो नंबर ऑफ टाइम्स रिपीट करतो, बरोबर? मग ॲव्हरेज, मीन वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी आपल्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, राईट? हे सगळं करत असताना आपण
जे मटेरियल वापरतो त्या एक्सपेरिमेंटेशनसाठी ते किती वेळा यूज होतो याचा आपण विचार करतो का? की जे पण काही आपल्याला करायचे एक्सपेरिमेंट्स नंबर ऑफ टाइम्स करायचे आहेत, बरोबर, तर त्याच्यासाठी आपल्याला ती ॲक्युरसी पाहिजे, राईट, प्रिसिजन पाहिजे. त्यासाठी आपण रिपीट करत राहतो करत राहतो करत राहतो आणि तेवढं जे मटेरियल आहे ते पुन्हा 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 वापरत राहतो. इन्स्टेड ऑफ दॅट, जर का आपण अशी काहीतरी मेथड शोधू शकलो की ती तुम्हाला प्रायर टू युअर परफॉर्मन्स काही गोष्टी सांगेल, तुमचं पेपर वर्क जे आहे ते इतकं परफेक्ट असेल, तुमचं जे पण काही तर्क ज्याला आपण म्हणतो, लॉजिक म्हणतो, ते इतकं परफेक्ट असेल की तुम्हाला ते सगळं करून बघण्याची जास्त वेळा गरज भासणार नाही. अशा गोष्टींकडे वळा. सी, जेव्हा एखादं मटेरियल आहे ना, नॉन लिव्हिंग मटेरियल आहे ना, तेव्हा हे मॅटर नाही करत. ओके, पण जेव्हा आता बायोलॉजीमध्ये तुम्ही ॲज मटेरियल म्हणून ॲनिमल्स वापरता, गिनी पिग्स आहेत, ओके, रॅट, रॅबिट, माईस मॉडेल्स, हे जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा तुमच्या या ॲक्युरसी आणि प्रिसिजनसाठी तुम्ही तेवढे तेवढे नंबर ऑफ ॲनिमल्स त्या त्या सेटमध्ये रिपीट करता. ओके, आणि ते एक्सपेरिमेंटेशन त्यांच्यावरती होतं. मॉडेल्स तयार करणे ही पद्धत आहे मॉडर्न सायन्सची, की एक चालता फिरता हेल्दी ॲनिमल आहे त्याला खराब करणे, त्याच्यामध्ये डिसीज इंड्यूस करणे, त्याच्यामध्ये ट्युमर इंड्यूस करणे आणि मग त्याच्यावरती प्रयोग करणे वेगवेगळे, ही आपल्या कामाची पद्धत आहे. आणि मग ते ह्युमन्सशी रिलेटेड गोष्टी त्याच्या कशा आहेत ते दाखवणे. का करतो आपण हे? आता खूप सारे जे ॲनिमल रिलेटेड ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत ते याच्यावरती आक्षेप पण घेतात. ओके, पण तुम्ही किती वापरणार आहे? ॲक्युरसी आणि प्रिसिजनसाठी तुम्ही जितके नंबर ऑफ टाइम्स एक्सपेरिमेंट रिपीट कराल तो पाहिजेच आहे. पण 70-70, 80-80, समटाईम्स 100+ ॲनिमल्स तुम्ही एका एक्सपेरिमेंटसाठी वापरता. आणि खूप वेळेला तर ते ॲनिमल्स जे आहेत ते आपल्याला सॅक्रिफाईस करावे लागतात. खूप वेळेला नाही, खूप वेळेला म्हणजे आपल्याला तो जो ट्युमर आहे किंवा जे पण काही डिसीज आहे तो इंड्यूस केल्यानंतर आपल्याला त्यांना सॅक्रिफाईस करून त्यांचे सॅम्पल्स जे आहेत ते एक्स्ट्रॅक्ट करावे लागतात. तर मग तुम्ही अशा प्रकारे काम करता, ही आपली काम करण्याची पद्धत आहे. तर यावरती काहीतरी सोल्युशन शोधायला पाहिजे, की तुम्हाला ॲक्युरसी पण पाहिजे, प्रिसिजन पण पाहिजे, तुम्हाला रिप्रोड्युसिबिलिटी पाहिजे आहे, पण तुम्हाला मटेरियल वाचवणं आवश्यक आहे. आणि इथं प्रश्न एका जीवाचा असतो. इन दॅट केस व्हॉट यू आर गोइंग टू डू, तुम्ही कशी इफेक्टिव्ह सिस्टम तयार करू शकता यावरती विचार करा. आणि अशा प्रकारचे जे एक्सपेरिमेंटेशन्स आहेत हे IKS मध्ये कसे केलेले आहे, ग्रंथांमध्ये काय सांगितलेले याच्याबद्दल, या दृष्टीने या अप्रोचने विचार करा. सो बियॉन्ड दिस वी हॅव सम थेरॉटिकल ऑर प्रिन्सिपल बेस्ड प्रॉब्लेम्स ऑल्सो, हे पण आपल्याकडे आहे. आणि त्याच्यावरती पण आपल्याला विचार करणं आवश्यक आहे, कारण जितके थेरॉटिकल आणि प्रिन्सिपल बेस्ड गोष्टींवरती आपण काम करू तितकं आपलं वर्किंग जे आहे ते परफेक्ट होत जाईल. तर सगळ्यात पहिला भाग जो आपल्यासमोर आहे तो म्हणजे नॉलेज बेस्ड शिकणं, शिकवणं, बरोबर, किंवा आपला जो माइंडसेट आहे, आपले जे पण काही पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, अप्रोचेस ज्याला आपण म्हणतो, ते क्लिअर असणं आवश्यक आहे, राईट. तर ते जितके परफेक्ट असतील, काम करण्याचा जो आपला ॲप्टिट्यूड असतो तो जितका क्लिअर असेल तितकं आपल्या कामामध्ये प्रॉब्लेम्स कमी उभे राहतात. म्हणून हा पर्टिक्युलर सेक्शन आहे तो पण आपल्याला विचारात घेणं आवश्यक आहे. सो याच्याबद्दल थोडंसं डिस्कस करूया. लेट्स सी तुम्हाला हे पॉइंट्स पटतात का. सो वी विल गो विथ फर्स्ट थिंग. तर आपल्याकडे काय आहे की सध्या आपल्याकडे खूप इन्फॉर्मेशन आहे, खूप पाहिजे तेवढी, बरोबर, इन्फॉर्मेशनला काही लिमिटच नाही. असं असताना आपल्याला या इन्फॉर्मेशनचा जो यूज आहे, इफेक्टिव्ह यूज, तो करणं हा फार मोठा आपल्यासमोर प्रश्न उभा राहिला, चॅलेंज उभा राहिला. डेटा मॅनेजमेंट इन इंडस्ट्री यू विल सी वन पर्टिक्युलर फील्ड, डेटा अनालिसिस, डेटा सायन्स, डेटा सोल्युशन. तर इन्फॉर्मेशन ही जनरेट होत जाते होत जाते होत जाते
आणि ती ओपन सोर्समध्ये येते आणि प्रत्येकाला ती ॲक्सेसिबल आहे. हां, काही पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन जी आहे ती रेस्ट्रिक्टेड पण आहे, पण फ्री सोर्स किंवा ओपन सोर्समध्ये तुम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. तर त्या इन्फॉर्मेशनची ऑथेंटिसिटी चेक करणं, ओके, ती जी इन्फॉर्मेशन आहे ती आपल्या यूजची आहे की नाही याच्यासाठी तिचं फिल्टरिंग करणं, ओके, क्रायटेरिया डिसाईड करणं, पॅरामीटर्स डिसाईड करणं, आणि ती जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला पाहिजे त्या रूपामध्ये कन्व्हर्ट करणं, हे सध्या खूप डिफिकल्ट झालेलं आहे. अँड दिस इज अ टीडियस जॉब, आणि याच्यासाठी तुम्हाला वेगळ्या प्रकारच्या स्किल सेटची आवश्यकता लागते. तर जेव्हा तुमच्यासमोर भरभरून इन्फॉर्मेशन आहे तेव्हा तिचा सिग्निफिकन्स चेक करण्यासाठी किंवा तिची ऑथेंटिसिटी चेक करण्यासाठी किंवा ती इन्फॉर्मेशन जी आहे ती किती इम्पॅक्टफुल आहे तिचं रँकिंग ठरवण्यासाठी, किती पर्सेंट किंवा आपण वेगवेगळ्या प्रकारे ते मोजू शकतो, तर तिचा परिणाम जो आहे तो चेक करण्यासाठी तुम्हाला काही टूल्सची आवश्यकता आहे. कधी कधी आपल्याला सगळंच महत्त्वाचं वाटतं आणि कधी कधी आपल्याला असं वाटतं की काहीच महत्त्वाचं नाही. मग याच्यामध्ये दोन्ही केसमध्ये आपल्याला इन्फॉर्मेशनचा मिसयूज होण्याचा धोका संभवतो. तर याच्यासाठी डेटा मॅनेजमेंटसाठी की खूप सारी इन्फॉर्मेशन तुमच्या हातात असताना त्या इन्फॉर्मेशनचं काय करावं यासाठी IKS काही मेथड्स सुचवतो. यासाठी तुम्ही दर्शनशास्त्रांमध्ये सांगितलेल्या काही टेक्निक्सचा वापर करू शकता. ठीक आहे, तर तुमच्यासमोर जी पण काही गोष्ट आहे ती काही फॉल्ट्स त्याच्यामध्ये नसले पाहिजे. ओके, तर ते त्रिदोष सांगितलेले आहेत आपल्याकडे. तर ते त्रिदोष जे आहेत ते आपण पुढे आपल्या पुढच्या मॉड्यूल्समध्ये घेऊया एका लेक्चरमध्ये. तर हे क्रायटेरिया जर का तुम्ही लावले, हे जर का फिल्टर्स तुम्ही त्या ठिकाणी लावले, तर तुम्हाला तुमच्या हातामध्ये असलेली जी इन्फॉर्मेशन आहे ती इफेक्टिव्ह पद्धतीने तिचा वापर करायला मदत होईल. सो दॅट्स द आयडिया. डेटा मॅनेजमेंट इज अ व्हेरी क्रुशियल, व्हेरी इम्पॉर्टंट अँड व्हेरी टीडियस जॉब. पण आपल्याला ते करणं भागच आहे. नाही तर इन्फॉर्मेशन ही इन्फॉर्मेशन नाही राहणार, ते एका प्रकारचं जस्ट डम्पिंग यार्ड होईल, की कोणीतरी काहीतरी केलं आणि ते तिथे आणून स्टोअर केलं, तो फक्त स्टोरेज होईल. ओके, तर त्या गोष्टीचा इफेक्टिव्ह यूज, एनालिसिस हे सगळं करण्यासाठी आपल्याला त्या इन्फॉर्मेशनची लेवल ठरवणं आवश्यक आहे, तिचं सिग्निफिकन्स ठरवणं आवश्यक आहे. सो दिस कॅन बी डिसाइडेड ऑन द बेसिस ऑफ IKS. The next thing is प्रेझेंटेशन मेथडॉलॉजी. प्रत्येक गोष्ट मांडण्याची एक पद्धत असते, राईट. तर आपण जेव्हा रिसर्च आर्टिकल्स वगैरे लिहितो तेव्हा आपण बघतो की त्याची एक रिसर्च मेथडॉलॉजी असते. काही ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला कशा तयार कराव्या लागतात, की म्हणजे आता रिसर्च पेपर लिहायचा तर आपली एक पद्धत असते. आपण काय करतो, आपण टायटल डिझाईन करतो, ॲब्स्ट्रॅक्ट लिहितो, इंट्रोडक्शन लिहितो, राईट. त्याच्यानंतर मग पुढे सायन्समध्ये मटेरियल्स अँड मेथड्स असतात. नंतर मग रिझल्ट्स येतात, रिझल्ट्स ऑब्झर्वेशन्स येतात, ओके, आणि डिस्कशन येतं. मग नंतर रेफरन्सेस येतात, एक्नॉलेजमेंट वगैरे, हा सगळा पुढचा पार्ट येतो. जी पण गोष्ट तुम्हाला समजली आहे ती तुम्ही कुठल्या तरी पद्धतीने समोर मांडणं, ओके, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका राहायला नको, कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन राहायला नको, हे एक आर्ट आहे. ओके, आणि खूप वेळेला सध्या असं होतं की गोष्टी पद्धतींमध्ये बसवण्याच्या नादामध्ये, मेथडॉलॉजीमध्ये बसवण्याच्या नादामध्ये आपण त्या कॉम्प्लेक्स करतो. सो ही जी कॉम्प्लेक्सिटी आहे ती आपण IKS थ्रू जरा नॉर्मलाइज करू शकतो का? टर्मिनॉलॉजीज ज्या आपण वापरतो, जेव्हा त्यांचे आपण अर्थ देतो तेव्हा ते अर्थ, आता हे लँग्वेजच्या यूजवरती ॲक्च्युली सायंटिफिक लँग्वेज असते, बरोबर. प्रत्येक गोष्टीसाठी एक काहीतरी लँग्वेज असते. तर या लँग्वेजचा इफेक्टिव्ह यूज करून तुम्ही गोष्टी सिम्पल करू शकता का? तुम्ही गोष्टींची लेवल जी आहे ती असं नाही म्हणत मी की खाली आणा, पण तुम्ही ती नॉर्मलाइज करू शकता का, की जे अंडरस्टँडिंगसाठी एकदम सोपं होईल. या दृष्टीने याच्याकडे विचार केला पाहिजे. जे वाचणारा जो माणूस आहे किंवा तुमचा जो टार्गेट ऑडियन्स आहे, ज्याच्या समोर तुम्ही हे प्रेझेंट करता आहात, तुम्ही जे नॉलेज एक्वायर केलेलं आहे किंवा तुम्ही जे काम केलेलं आहे ते जेव्हा तुम्ही प्रेझेंट करता आहात तेव्हा तुम्ही अशी काय मेथड वापरू शकता की ते एकदम सिम्पल होईल, ते कॉम्प्लेक्स होणार नाही, याकडे तुमचा भर असला पाहिजे. तर आपल्याला ही नॉर्मलायझेशन
इन द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ अंडरस्टँडिंग या गोष्टीसाठी IKS मदत करू शकतो. तर हा जो अप्रोच आहे हा IKSच्या स्टडीमध्ये इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट थिंग इज आपण शिकतो बरोबर. आपण एका पर्टिक्युलर नॉलेज ब्रांचमध्ये काय करतो तर एक नॉलेज एक्वायर करतो आणि आपण मग डिग्रीज वगैरे वेगवेगळ्या घेतो. तर आपल्याला खूप काळपर्यंत हेच कळत नाही की हा पर्टिक्युलर सब्जेक्ट अस्तित्वात का आहे, हे मी का शिकतोय, याचा उपयोग काय आहे. आणि तसंच दुसरा सब्जेक्ट आहे आणि हे दोन सब्जेक्ट्स इंटर रिलेटेड कसे आहेत. अर्थात हे खूप जास्त ग्रास्पिंग पॉवरवरती पण अवलंबून असतं. पण तुमचा अप्रोच पक्का करण्याच्या दृष्टीने कुठल्याही नॉलेज ब्रांचमध्ये तुमचा जो पण काही अप्रोच आहे तो फिक्स करण्याच्या दृष्टिकोनातून काही मॉड्यूल्स किंवा काही ॲक्टिव्हिटीज किंवा काही सब्जेक्ट्स त्याच्यामध्ये ॲड केले गेले पाहिजे की ज्यामुळे तुमचा लर्निंग अप्रोच क्लिअर होईल. या सब्जेक्टचं तुम्ही काय करणार आहे. एव्हरी सब्जेक्ट इज लाईक अ टूल. ते तुम्ही कसं वापरणार आहे. तर लर्निंगचा अप्रोच जो आहे तो क्लिअर व्हायला पाहिजे आणि अप्रोच चेकिंगसाठी म्हणजे स्टुडंटने करेक्ट अप्रोच पकडलाय का बरोबर, त्याच्यासाठी काय करायला हवं तर त्याच्यासाठी काही चेक्स बसवले गेले पाहिजे बरोबर. जसे आपल्या एक्झाम्स होतात राईट, की एखादी टर्म आहे त्याच्या तुम्हाला डेफिनेशन्स लिहायला सांगतात आणि मग तुम्ही ती डेफिनेशन बरोबर लिहिली आहे की नाही ते चेक केलं जातं. कशासाठी की ती डेफिनेशन तुम्हाला समजली आहे की नाही व्यवस्थित. तसा अप्रोच तुम्हाला व्यवस्थित कळलेला आहे की नाही, कुठल्या गोष्टी त्या अप्रोचमध्ये येतात, कोणत्या गोष्टी अप्रोचमध्ये येत नाही आणि कुठल्या गोष्टी या पर्सन स्पेसिफिक आहेत, हे व्यवस्थित प्रत्येक वेळेस क्लिअर केलं गेलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे काय होईल की प्रत्येक जो सब्जेक्ट आहे तो मुलांच्या डोक्यामध्ये व्यवस्थित घुसेल. ओके, आणि त्या सब्जेक्टचा यूज ती मुलं इफेक्टिव्हली करू शकतील, त्याच्यामध्ये सांगितलेल्या गोष्टींचा उपयोग इफेक्टिव्हली करू शकतील. सो शिकताना ही थेरॉटिकल प्रॉब्लेम आहे हा, की अप्रोच सब्जेक्टचा जो आहे हा क्लिअर करून घेता आला पाहिजे. आणि जर का ते तुमच्या आत्ताच्या सिलेबसमध्ये नसेल तर हे ऐकल्यानंतर तरी तुम्ही स्वतःला विचारलं पाहिजे की अरे या पर्टिक्युलर सब्जेक्टचा अप्रोच काय. आणि हा मुद्दा IKS मध्ये कसा येतो. प्रत्येक शास्त्र जेव्हा ते सांगतात ना तेव्हा त्याच्यामध्ये एक कन्सेप्ट असते अनुबंध चतुष्टय नावाची, ज्यामध्ये हा अप्रोच क्लिअर होतो. तर पुढे आपण कुठेतरी हे बघूया म्हणजे अनुबंध चतुष्टय काय आहेत हे आपल्या पुढच्या मॉड्यूलमध्ये आपण नक्की घेऊया. त्याच्यामध्ये हा टॉपिक जो आहे तो तुम्ही रिलेट करायला मात्र विसरू नका. ओके, पुढचे जे 2 पॉइंट्स आहेत ना हे याच्याशी कनेक्टेड आहेत. ओके, लॅक ऑफ अंडरस्टँडिंग अँड अनालिसिस ऑफ द प्रोसेस. की तुम्हाला जे पण काही समजलेलं आहे की जे पण काही तुमचा एखादा सब्जेक्ट जो आहे हे तुम्हाला कळलंच आतापर्यंत, हे आपण लर्निंग रिलेटेड गोष्टी बोलतोय राईट. आपण हे सगळं कसं बोलतो आहे की शिकणं एखादी गोष्ट जी आहे ती आपण लर्निंग मोडमध्ये जेव्हा असतो तेव्हा आपल्याला काय प्रॉब्लेम्स जाणवतात. तर आपल्याला त्या पर्टिक्युलर विषयाची समज टू द डेप्थ यायला पाहिजे की सांगतात काय आहे ते. ओके, आणि आपल्याला समजलं किती आहे. तर पुन्हा एकदा तो विषय अस्तित्वात का आहे बरं आहे, तर तो किती डेप्थ पर्यंत आहे, त्याचे स्कोप्स काय आहेत, त्याचे लिमिटेशन्स काय आहेत, तो विषय रिलेव्हंट आहे की नाही, आणि जर का तो नसेल तर त्याच्यामध्ये काय प्रकारचे मॉडिफिकेशन्स करणं आवश्यक आहे, हा जो सब्जेक्ट आहे तो कोणत्या गरजेतून निर्माण झाला होता, या सगळ्या गोष्टी अंडरस्टँडिंग मध्ये येतात. आणि या बेसिक क्वेश्चन्सची उत्तरं तुम्हाला माहिती पाहिजे जेव्हा तुम्ही शिकता. सो चेक इन दॅट वे. असा विचार करा की तुमचा प्रत्येक विषय कसा आहे आणि याच्यासाठी IKS मध्ये काय मेथड सांगितलेल्या आहेत. पूर्वीच्या काळी पण मुलांना शिकवलं जातच होतं ना, पण ते शिकवताना कसं शिकवलं जायचं त्या रिलेटेड या गोष्टी आहेत. आणि दुसरं म्हणजे कुठली पण गोष्ट, मग तुमची लर्निंग प्रोसेस असू दे, तुमची वर्किंग प्रोसेस असू दे, काहीही, तर या प्रोसेसेसचा प्रॉपर अनालिसिस करणं आवश्यक आहे आत्ता पण बरोबर. की काही चेक्स बसवले पाहिजे, चिकित्सा पद्धती आल्या पाहिजेत की हे सगळं बरोबर चालू आहे ना, हे सगळं करेक्ट डिरेक्शनने चालू आहे ना, या ज्या डिरेक्शन्स आहेत या चेंज करण्याची गरज आहे का, जे काही प्रॉब्लेम्स उभे राहतात काय, उभे राहत असतील तर ते कुठल्या स्टेपवरती उभे राहतात. ओके, खूप गोष्टींचं जे रिझन असतं ना, खूप प्रॉब्लेम्सचं जे रूट रिझन तुमच्या एज्युकेशनमध्ये असतं. म्हणूनच
असं म्हटलं जातं की तुम्हाला जर का एखादी सोसायटी डिस्ट्रॉय करायची असेल तर तुम्ही त्या सोसायटीमध्ये जे दिलं जाणारं एज्युकेशन आहे ना, जी सोसायटीमधले जे इन्ग्रेडियंट्स किंवा जे कंपोनंट्स आहेत ते कसे तयार होतात, त्यांची डेव्हलपमेंटची जी प्रोसेस आहे ना, त्यावरती अटॅक करा. बरोबर, सोसायटीवरती डिरेक्ट अटॅक करून होत नाही, युद्ध करून कोणी डिस्ट्रॉय होत नाही. युद्ध झाल्यावरती कोणी हरलं जरी ना तरी ते परत उभे राहतात. पण तुम्ही जर का त्या लोकांच्या एज्युकेशनवरती, त्यांचे जडणघडण जी होते त्याच्यावरती जर का तुम्ही हल्ला केला आणि तिथे ती सिस्टम जर का तुम्ही डिस्ट्रॉय केली तर मात्र तुम्ही ती सोसायटी डिस्टर्ब करू शकता आणि ती सोसायटी जी आहे ती पुन्हा उभी राहणार नाही मग, जर का त्यांचं एज्युकेशन तुम्ही संपवलं तर. ओके, बिकॉज एज्युकेशन जे असतं, शिक्षण जे असतं, ती तुमची ओळख असते. तुमच्या पूर्वजांनी ज्या पण दिलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत फक्त एज्युकेशनने पोचतात, ट्रेडिशन्सने पोचतात. आणि समजा जर का तुम्ही तिथेच बरोबर अटॅक केला तर ती सोसायटी संपते. आणि बेस्ट रिझन किंवा बेस्ट एक्झाम्पल जे आहे याचं ते आपल्या समोर आहे की इंडियन सोसायटी. बरोबर, जेव्हा एज्युकेशनवरती परिणाम झाला, एज्युकेशन जे आहे ते संपवलं गेलं आपल्याकडचं ट्रेडिशनल एज्युकेशन, तेव्हा आपण आपल्या रूट्सपासून सेपरेट झालो आणि म्हणून आपल्याला कुठेतरी आज पुन्हा एकदा इकडे वळण्याची गरज आहे. आणि म्हणून हे सगळं डिरेक्टली इंडस्ट्रीजमध्ये न देता किंवा कुठल्याही फॅक्टरीजमध्ये न देता हे तुमच्या एज्युकेशन सिस्टममध्ये एवढ्यासाठी ॲड केलेलं आहे की इथून पुढे ते सगळीकडे जातं. ओके, सो रूटच्या ठिकाणी जिथे प्रॉब्लेम झालाय ना तिथेच सोल्युशन देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून ह्या गोष्टी तुमच्या शिक्षणामध्ये, तुमच्या करिक्युलममध्ये ॲड केल्या गेलेल्या आहेत. म्हणून हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करायचे असतील तर एज्युकेशनवरती भर देणं आवश्यक आहे. तर आपण बोलतो आहोत कधीचे या गोष्टीबद्दल, तर तुम्हाला लक्षात येत असेल की प्रॉब्लेम मुळात कुठे आहे, तर प्रॉब्लेम हा अप्रोचमध्ये आहे. आपण गोष्टी कशा बघतो त्यावरती हे सगळं अवलंबून आहे. सो वी हॅव सम अप्रोच बेस्ड पॉइंट्स विच नीड टू बी कन्सिडर्ड. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोचचा अभाव आहे. हा जो प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच आहे हा तुम्हाला दरवेळेस पुढे जायला मदत करतो. तुम्ही कुठल्याही ठिकाणी अडकत नाही आणि तुम्ही कुठलीही चुकीची दिशा घेऊन पुढे जात नाही. सो हा जो प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच आहे हा तुमच्यामध्ये नाही आहे, हा आपल्या सिस्टम्समध्ये नाही आहे. म्हणून आपण खूप जास्त वेगवेगळ्या चॅलेंजेसमध्ये अडकतो. राईट, गोष्टी जर का प्रॉब्लेम क्रिएट करत असतील तर त्यांच्यावरती इमिजिएटली त्याच वर्किंग सिस्टममधनं सोल्युशन तयार झालं पाहिजे. ही सिम्पल गोष्ट जी आहे ती आपण आपल्या प्रोसेसेसमध्ये इन्क्लूड करत नाही. सिम्पल गोष्ट आहे, तुमचं एज्युकेशन बघा, तुम्हाला सगळं शिकवलं जातं, सगळं स्टार्ट टू एंड. पण जे तुमच्या समोर भविष्यात पुढे उभे राहणारे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती तुम्ही सोल्युशन कसं शोधायचं ते तुमच्या एज्युकेशन सिस्टममध्ये टू द पॉइंट तुम्हाला सांगितलं जात नाही. हां, जर एखादा ब्राईट स्टुडंट असेल आणि त्याने जर का अनालिसिस करून ते स्वतः शोधून काढलं तर गोष्ट वेगळी आहे. पण त्या दृष्टीने सिलेबसमध्ये तुमच्या तसे प्रयत्न जास्त केले जातात. सो हा आपल्या समोरचा एक मोठा इश्यू आहे जो आपल्याला आपल्याच गोष्टींमधून डेव्हलप करणं आवश्यक आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण नेहमी फोकस कशावरती करतो आहोत की आता बघा कुठलं पण जे मटेरियल असतं तर आपण त्याच्या पॅकिंगवर जास्त फोकस करतो, राईट, कारण ते दिसायला चांगलं असलं पाहिजे. किंवा आपण माणसाच्या ज्या सुखसोयी वगैरे आहेत तर त्या वाढवणाऱ्या गोष्टी निर्माण करण्याकडे नेहमी फोकस केला बिकॉज त्याची डिमांड आहे, राईट. तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत याच्यावरती आपला फोकस आहेच, बरोबर. पण या इसेन्शियल्समध्ये किती येतात आणि या नॉन इसेन्शियल्समध्ये किती येतात. आपण कोविडच्या पिरियडमध्ये बघितलं सगळे उद्योग बंद होते, बरोबर, सगळे बिझनेसेस बंद होते, फक्त तेच बिझनेसेस सुरू होते जे इसेन्शियल्समध्ये येत होते. सो आपण काम करताना आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की इसेन्शियल्समध्ये काय येतं. सो फोकस ऑन दोज थिंग्स ओनली अँड आफ्टर दॅट यू कॅन फोकस ऑन अनदर थिंग्स. तर इसेन्शियल गोष्टींकडे फोकस करणं ज्या माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक आहे
त्या गोष्टींवरती जर का तुम्ही प्रायोरिटीने लक्ष दिलं तर तुमचे बरेचसे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सुटतील. आणि याच्यासाठी IKS मध्ये काय व्ह्यू वापरलेला आहे या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल. अँड लास्ट थिंग पुन्हा एकदा की अप्रोच बेस्ड गोष्टींमध्ये आपण सस्टेनेबल अप्रोचने जोवर राहत नाही, आपण टिकणाऱ्या गोष्टी, आपण ज्या पण काही गोष्टी आहेत ज्या आपल्या सोबत दीर्घकाळ राहतील, ज्या वेस्ट जनरेट करणार नाही, त्या हार्मफुल प्रोडक्ट्स जनरेट करणार नाही, अशा गोष्टी निर्माण करण्याकडे किंवा अशा गोष्टींवर विचार करण्याकडे जर का फोकस ठेवला नाही तर आपण या प्रॉब्लेम्समध्ये नेहमी अडकत राहू. आणि याच्यासाठी काय आवश्यक आहे तर दृष्टी आवश्यक आहे. तुमचं शिक्षण, तुमचं एज्युकेशन तुम्हाला जर का एक विजन देऊ शकत नसेल तर ते एज्युकेशन नाहीच आहे. ओके, दॅट इज जस्ट बंबार्डिंग ऑफ नॉलेज टुवर्ड्स यू. विजन डेव्हलप करणं आवश्यक आहे. प्रत्येक माणूस जो आहे त्याने कुठल्या तरी दृष्टीने काम केलं पाहिजे आणि ही विजन जी आहे ती डेव्हलप करण्याचं काम कुठे होतं तर नॉलेज सिस्टममध्ये होतं. आणि जर ती नॉलेज सिस्टम ते करू शकत नसेल तर ते करणं, त्याच्यासाठी प्रयत्न करणं हे आपलं काम आहे. तर प्रत्येक जे IKS मधलं शास्त्र आहे ते कोणती विजन घेऊन पुढे जाते, ओके, कुठली दृष्टी ते डेव्हलप करण्याचा प्रयत्न करताय, तर याकडे पण आपला फोकस असणं आवश्यक आहे. सो इथं आपण काही जे पॉइंट्स आहेत ते बघितले की ज्यांचा विचार करून IKSचा अभ्यास केला गेला पाहिजे, जेणेकरून आपण मॉडर्न सिस्टम्स मधले काही जे मोठे मोठे इश्यूज आहेत ते सॉल्व्ह करू शकतो का. आणि आपल्याला असा प्रश्न पडू शकतो की आपण एकटे काय करणार आहोत, पण याच्यामध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी बघितल्या ज्या पर्सन स्पेसिफिक होत्या, राईट. तर आपण इंडिव्हिज्युअल लेवलला सुद्धा खूप काही करू शकतो. आपण वेस्ट जनरेट करतो ना इंडिव्हिज्युअल लेवलला, राईट, मग सोल्युशन त्याचं इंडिव्हिज्युअल लेवलला का नाही काढू शकत आपण. सो असा विचार करा आणि स्वतःपासून सुरुवात करून, अभ्यास करून, व्यवस्थित एनालिसिस करून काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करा की जे तुमच्या एकंदरीत कामाच्या पद्धतीला, शिकण्याच्या पद्धतीला एक वेगळा टर्न देऊन जाईल. आणि अशा दृष्टीने IKS कडे बघा. केवळ हिस्ट्री सारखं, स्टोरी सारखं IKSच्या गोष्टी वाचल्या तर त्याचा काय उपयोग आहे, राईट. तर हे मी वापरू कसं शकतो, यातलं काय माझ्या कामाचं आहे आणि यातलं माझ्या काय कामाचं नाहीये, आणि जे कामाचं आहे ते मॉडिफाय करण्याची गरज आहे का, असा विचार करून IKSचा अभ्यास करा आणि तुम्हाला याच्यामध्ये स्वतःलाच आत्ताच्या एक्झिस्टिंग प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन्स सुचत जातील. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण चॅलेंजेस बघणार आहोत. काही आपण प्रॉब्लेम्स बघितले या व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला काही चॅलेंजेस बघायचे आहेत की जे IKS वापरत असताना आपल्यासमोर येऊ शकतात, ओके. आणि हे जे चॅलेंजेस आहेत ते आपण कसे ओव्हरकम करू शकतो, त्यावरती आपण काय काम करू शकतो आणि IKS आपल्याला त्याच्यामध्ये कशी मदत करू शकतं, हा आपल्या नेक्स्ट व्हिडिओचा विषय असेल. यामध्ये तुम्हाला काही डिस्कस करायचं असेल, तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील आणि तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील किंवा तुम्हाला काही अजून बेटर गोष्टी सुचत असतील तर तुम्ही कमेंटमध्ये पोस्ट करू शकता, ओके. आणि आपण याच्यावरती नक्कीच डिस्कशन करू, ओके. काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज फील फ्री टू कॉन्टॅक्ट मी. सो सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय. थँक्यू.